कल्याणमधील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणातील ठाकरेंचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार, विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. भगवा रंग भारताच्या शौर्याचं प्रतीक. भगव्या ध्वजाला हात लावल्यास हात भासतील, किरीट सोमय्यांचा इम्तियाज जलील यांना थेट इशारा. हिरव्या रंगावर कुणाची मालकी नाही, तुमच्या हिरव्या रंगाशी आणि विचारांची आम्ही सहमत नाही. तुमचा पराभव राजकीय मैदानात करत राहू. संजय राऊतांची विरोधकांवरती सडकून टीका. भाजप नेते नितेश राणेंचा इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला. मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ, नितेश राणेंचं आवाहन. मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नाही, कोणाच्या बोलण्याने मी घाबरणार नाही. पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलंय. माजी खासदार नवनीत राणांचा विरोधकांना इशारा. लॉंग मार्चमुळे नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प. नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आदिवासी कुटुंब आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष. अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या विभाग आणि पोलिसांच्या पथकावरती दगडफेक. प्रजासत्ताक दिन संचलनात घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन. सशस्त्र दलांकडून शानदार संचलन. दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा गणेशोत्सव. आत्मनिर्भरतेचं प्रतीक असलेला भव्य चित्ररथ. कर्तव्यपथावरती महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं जगाला दर्शन. आणि मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा. तर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन. सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. कोकणातल्या प्रसिद्ध समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेलेत. अलिबाग असेल, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, दापोली, मालवण अशा अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्ट्स जवळपास हाऊसफुल झालेत आणि त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं. सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आल्यात आणि त्यामुळेच कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पर्यटक पाहायला मिळतात. वॉटर स्पोर्ट असेल किंवा इथले जे डॉल्फिन सफर असेल, हे सगळं जे आहे ते पर्यटकांचं खास आकर्षण आहे. त्यामुळे पर्यटक वारंवार कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती येतात. आपण पाहतोय कोकणातले जे स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आहेत ते पर्यटकांचं खास आकर्षण आहे. त्यामुळे कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक येऊन दाखल झालेले आहेत. फॅमिलीसह अनेक पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारची गर्दी कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गणपतीपुळे असेल, गुहागर असेल किंवा दापोली मुरुड असेल, आंजर्ले असेल, कर्दे, हे लाडघर, हे सगळेच समुद्र किनारे आहेत ते पर्यटकांचे खास आकर्षण आहे. डॉल्फिन सफरचा आनंद असेल किंवा वॉटर स्पोर्ट जे आहेत, जेटस्की असेल, बनाना राईड असेल, सगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत ते ॲक्टिव्हिटीचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह आपल्या फॅमिलीसह पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेत आणि पुढील काही दिवस अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळणार आहे. पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती येतात. इथले ताजे मासे, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणाला पसंती देऊ लागले. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. आपण दापोलीचं दृश्य पाहिलं. अर्थात या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा होतोय, कारण मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अगदी सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे कोकणामध्ये परतलेल्या पर्यटकांची गर्दी झाली आहे. माणगावमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. माणगावपासून गारळ फाट्यादरम्यान या वाहनाच्या रांगा आपण पाहू शकतोय. अगदी सुट्टी एन्जॉय करायची म्हणून परतीच्या प्रवासामध्ये असलेले हे पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत आणि त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत.
खरं तर हीच सुट्टी सादर करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. अनेक पर्यटक देवदर्शन करतायत, त्यामुळे एकविरा देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तेव्हा जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस दलामधली वाहतूक पोलिसांची तारांबळही उडली होती पाहायला मिळते. मुंबई बंदरातल्या मालवाहू जहाजाला लागलेली आगाटोक्यात आणण्याकरता मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी असलेल्या वाहनाचं मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलं. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयामध्ये अनावरण करण्यात आलं. टर्न टेबल शिडी असलेलं हे वाहन कालांतरानं नादुरुस्त झालं. त्यानंतर त्याला मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालय म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करून ठेवलं गेलेलं होतं. दरम्यान या वाहनाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता भूषण गगराणी यांनी त्या मशीनचं पुनर्जतन केलेलं आहे, त्या शिडीचं पुनर्जतन केलेलं आहे आणि त्याची दुरुस्ती सुद्धा झालेली आहे. मुंबई अग्निशमन दलाकडून त्याचं पुनर्जतन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं अनावरण केलं. टर्न टेबल शिडी वाहन 1937 हे वाहन पुन्हा सुस्थितीत आणलं आणि आज ते उपयोगात येऊ शकेल अशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण रेस्टोरेशन करण्यात आलेलं आहे. 1937 साली टर्न टेबल पद्धतीची शिडी हे कदाचित त्यावेळेचं तंत्रज्ञानाचं एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आविष्कार असेल. तो आज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आपल्या समोर सामील झालेला आहे. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासिक असं विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. दसरा चौकामध्ये या कारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. बेबी ऑस्टिन 7, ऑस्टिन 37, मर्सिडीज, शेव्हरलेट, बीटल अशा आकर्षक कार या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या 100 ते 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कार्सचा या प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आलाय. काही कार अनेक सिनेमांमध्ये सुद्धा वापरल्या गेलेल्या आहेत. अजूनही त्या सुस्थितीत बघायला मिळतात. हे प्रदर्शन पाहायला मोठी गर्दी झाली होती. याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ऐतिहासिक दसरा चौकामध्ये अनेक पद्धतीच्या या विंटेज कार आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या कार सोनसनी अगदी सुस्थितीत या सगळ्या कार आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि लोकांच्यासाठी त्या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ज्या विंटेज कार आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि कोल्हापूरचं हे कलेक्शन पाहण्यासाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या कारचं सगळ्यांनाच आहे ते आकर्षण असतं ते दिसून येतं आणि हे सगळी लोक आता ह्या कारचं प्रदर्शन पाहायला आलेले आहेत हे आपल्याला दिसून येते. अगदी 100-150 वर्षापूर्वीच्या अगोदरच्या ह्या गाड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कोल्हापूरला आपल्याला माहिती आहे की एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या ऐतिहासिक वारसासोबतच ऐतिहासिक कारसुद्धा आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी काही बाईकसुद्धा आहेत त्या जुन्या काळातल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या नेमक्या कारचं कलेक्शन कशा पद्धतीनं आत्तापर्यंत या सगळ्या ओनर्सनी जपून ठेवलं आहे त्याबद्दलची आता आपण माहिती आहे तो घेणार आहोत. एक ओनर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जी कार आहे ती 1929ची आहे आणि त्या संदर्भात आपण माहिती घेणार. काय नेमकं या कारचं नाव आहे? या गाडीचं नाव बेबी ऑस्टिन 7 आहे. 1929 मॉडेल आहे, मेड इन इंग्लंड आणि एक 4 वर्षात गाडीला 100 वर्ष पूर्ण होत्या. कार कोणत्या पद्धतीची आहे, कशा पद्धतीचं मॉडेल आहे, तुम्ही हे जपून ठेवलं? 37चे मॉडेल आहे, इंग्लंड मेड. आमच्या आजोबांनी त्यावेळेला घेतलेली गाडी ती. आमच्या वडिलांनी वापरले 82-85 लिटरनं वापरलेली आम्ही कार आहे. त्यावेळी म्हणजे पेट्रोलचा रेट 82-85 लिटर असायचा, त्यावेळेस वापरलेली आम्ही गाडी. पेट्रोल एडिशनमध्ये? पेट्रोल एडिशनमध्ये कन्व्हर्टेबल मॉडेलमध्ये आहे. म्हणजे कन्वर्ट ओपन टप पण होते आणि हे पण टप झाकाला पण जातो त्याचा. आता फुल कंडिशनमध्ये? फुल कंडिशनमध्ये. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या गाड्या पाहण्यासाठी येणारी लोक आहेत ते खुश होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कारण या गाड्यांचं कलेक्शन आहे त्या ओनरनी अगदी सुस्थितीत जपून ठेवलेलं आहे आणि या गाड्या आता लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे तो होताना आपल्याला दिसून येते. ही विंटेज कार पाहून सगळेच जण आता खुश होताना आणि रायोल जे कोल्हापूर आहे, ऐतिहासिक कोल्हापूर आहे, त्याचा समृद्ध वारसा जपला गेल्याचा एक अभिमान आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येत आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.